माळेगाव शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांनी छापा टाकला। 3,94,000 रुपयाचा ऐवज हा पोलिसांनी जप्त केला आहे। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत इसोट वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये माळेगाव शिवारात 3,94,000 रुपयाचा गांजाची लागवड ही उद्ध्वस्त केली आहे। ही कारवाई सोमवार दिनांक 23 जून रोजी साधारणतः अंदाजे सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान केली असून आज मंगळवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 9 वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली आहे। ही कारवाई डीवायएसपी पूजा पवार, पोलीस हवालदार बालासाहेब, पोलीस नाईक दिलीप, पोलीस नाईक अनिल, चालक संदीप, आरटीपीसी विकास, पोलीस नाईक राजू यांचा समावेश असलेल्या पथकाने केली आहे। या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीवरून ही छापामार कारवाई केली आहे। कारवाई दरम्यान इसोट वडगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ सेंडगे, पोलीस हवालदार संपत सीताराम तसेच इतर अधिकारी कर्मचारी हेही सहभागी होते। मौजे माळेगाव शिवारात अचानक छापा टाकल्यावर 2 फुटापासून ते 9 फुटापर्यंत उंचीच्या गांजाची झाडे या ठिकाणी सापडली। नायब तहसीलदार भंडारे, शासकीय पंच इंगळे गव्हाणे यांच्या उपस्थितीत केलेल्या पंचनाम्यात एकूण 19 किलो 700 ग्रॅम वजनाच्या गांजाचे झाड आढळले। या गांजाची बाजारभावानुसार एकूण किंमत 3,94,000 रुपये इतकी आहे। सदर बेकायदेशीर लागवड सिद्धेश्वर तुकाराम ठोंबरे राहणार सुरडी तालुका केज जिल्हा बीड यांनी केल्याचे उघडकीस आले असून त्याच्या विरुद्ध पोलीस नाईक दिलीप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गांजाच्या बेकायदेशीर लागवडीविरोधात पोलीस प्रशासनाने घेतलेली ठोस भूमिका उल्लेखनीय ठरते।